आज स्नातक विधायक सत्यजीत तांबे ने शिक्षकों के विभिन्न मांगों को लेकर जिलाधिकारी से भेंट कर ज्ञापन सौंपा। इस दौरान शिक्षकों ने अपनी समस्याएं जिलाधिकारी के समक्ष रखी। आज सत्यजीत तांबे धुले दौरे पर आए हुए हैं। इस दौरान उन्होंने शिक्षकों के विभिन्न मांगों को लेकर जिलाधिकारी से भेंट कर ज्ञापन सौंपा। ज्ञापन सौंपने के बाद मीडिया से बात करते हुए तांबे ने कहा कि राज्य में शिक्षा क्षेत्र काफी संघर्ष से गुजर रहा है और इसके कारण शिक्षकों और छात्रों को विभिन्न कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। शिक्षकों की समस्याओं की ओर किसी भी सरकार ने गंभीरता से ध्यान नहीं दिया है। सत्यजीत तांबे ने उम्मीद जताई है कि शिक्षकों की समस्याएं जिलाधिकारी के माध्यम से राज्य सरकार तक पहुंचेगी और विधानसभा चुनाव की आचार संहिता से पहले इन समस्याओं पर कुछ हल निकाला जाएगा। महाराष्ट्र राज्यामधील जो शिक्षण विभाग आहे, हा शिक्षण विभाग हा अतिशय अडचणीच्या काळामधून जातो आहे। शैक्षणिक गुणवत्ता महाराष्ट्राची दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे आणि त्याला जर काही प्रमुख कारणं असतील तर मागच्या 5-25 वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राकडे जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं लक्ष कुठल्याही पक्षाच्या सरकारने दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून सातत्याने शिक्षक भरती असेल, शिक्षण संस्थांच्या अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील। आता आपण पाहिलं असेल जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला। आज आता शाळा चालू होऊन महिना दीड महिना झाला, अजून त्यांना गणवेश नाही, बुटं नाही। अशा पद्धतीने शिक्षणाच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, हे सगळे जे शिक्षण क्षेत्रातले जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध संस्था चालक, शिक्षक संघटना, विद्यार्थी संघटना या सगळ्यांनी काल एक लाक्षणिक आंदोलन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने देखील धुळ्यामध्ये होतंय। आता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहे। त्यांच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत हे निवेदन जाईल आणि राज्य शासन याची काळजी घेईल आणि इथून पुढच्या काळात याच्यामधले ज्या गोष्टी जे निर्णय होणं अपेक्षित आहे ते तातडीने निवडणुकीच्या आधी आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी घेतले जातील, अशी आम्हाला या ठिकाणी माफक अशी आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शिक्षक संघटना असतील, संस्था चालक असतील, विद्यार्थी संघटना असतील, आम्ही सगळेजण जाऊन आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे।